हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी वाटाणा बटाटा मिक्स भाजी पाहणार आहोत. तर ही भाजी एक नंबर अशी तयार होते. तर ही भाजी चपातीसोबत, फुलकीसोबत किंवा भातासोबत एक नंबर अशी लागते. तर ही भाजी एकदम माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत, साल काढून चिरून पाण्यात ठेवलेले आहेत. इथं मी फ्रेश वाटाणा, 2 मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, 2 टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक प्युरी करून घेतलेली आहे. तर इथं आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि खडे मसाले घेतलेले आहेत. तर इथं मी गरम मसाला 1 चमचा, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि 2 चमचे भरून धना पावडर घेतलेली आहे. तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यावरती 2 पळी तेल वतून घेतलेलं आहे. तर आपले तेल छान असे तापले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरा घालून घ्यायचा आहे. जिरे मोहरी आपली छान अशी तडतडली की त्यामध्ये आपले खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाले सुद्धा आपले थोडेसे लालसर झाले की त्यामध्ये आपला चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा सुद्धा आपला मऊसूद होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर आपला चेंज होईपर्यंत आपण एकसारखं हलवत हा परतून घ्यायचा आहे. इथे पहा आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे. तर इथं मी 2 टोमॅटो मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहेत. तर ही टोमॅटो प्युरी सुद्धा तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे पहा आपल्या टोमॅटो प्युरी आणि कांद्याला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला आता आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तर इथं मी साधारण 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट आपल्याला ताजीच वापरायची आहे, म्हणजे आपली भाजी मस्त अशी एक नंबर होते. तर आपली आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये आपले हे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथं मसाले तुम्ही कमी अधिक करू शकता. तर मसाले सुद्धा आपले छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून इथं मी 5 मिनिट असेच छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपला बटाटा आणि वाटाणा घालून घ्यायचा आहे. इथं मी बटाट्याची साल काढून ते व्यवस्थित असे मोठ्या साईजमध्ये बटाटा चिरून घेतला आहे. तो पाण्यामध्ये ठेवला होता म्हणजे काळा पडणार नाही. तर इथं फ्रेश वाटाणा वापरलेला आहे. तर इथं तुम्ही फ्रोझन वाटाणा सुद्धा वापरू शकता. तर इथं मी वाटाणा बटाटा मिक्स करून घेते. आता पहा व्यवस्थित असा आपला वाटाणा बटाटा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे आपल्या बटाटा आणि वाटाण्याला छान असे सर्व मसाले कोट होतात. तर यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट मी असंच वाफलून घेतलं आहे. इथं मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा मी परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेते. इथं मी दुसरीकडे गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर यामध्ये मसाल्याच्या भाज्या असतील तर त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे भाजी आपली टेस्टी सुद्धा लागते आणि आपली भाजी एक नंबर अशी तयार होते. तर इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर आपल्या अंदाजानुसार आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथं मला खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही भाजी ठेवायची नाही. त्या प्रमाणात मी इथं पाणी घालून घेते. तर इथं बटाटे शिजण्यासाठी आणि आपल्याला जेवढी पातळ भाजी हवी आहे त्या प्रमाणात आपल्याला इथं पाणी वतून घ्यायचं आहे. तर इथं मी अगदी परत थोडंसं पाणी वतून घेतलं. तर आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 चमचा भरून मीठ टाकलेलं आहे. परत एकदा आपलं हे मीठ यामध्ये मिक्स करून घेते. आता आपल्याला ह्याला छान अशी दणदणून उकळी काढायची आहे. इथं मी अजून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. इथं आपण यावरती झाकण ठेवून व्यवस्थित अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता. तर इथे पहा आपल्या भाजीला मस्त अशी दणदणून उकळी आलेली आहे. परत एकदा झाकण ठेवून मी परत आपली भाजी शिजवून घेतली. तर इथे पहा आपली आता बटाटा आणि वाटाणा शिजला की नाही तो एकदा चेक करून घेऊया. तर इथे मी फोर्कच्या मदतीने आपला बटाटा शिजला की नाही तो पाहिला. नंतर इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही ही बटाटा आणि वाटाण्याची भाजी नक्की करून पहा. खूप मस्त टेस्टी अशी तयार होते. तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.